अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 6 क मधील वातावरण चांगलंच तापलंय। या प्रभागातील अपक्ष उमेदवार वीणा बोज्जा यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून आता विरोधकांकडून दादागिरी आणि दहशतीचा मार्ग अवलंबला जात असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केलाय। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच प्रभाग क्रमांक 6 क मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। अपक्ष उमेदवार वीणा बोज्जा यांचा पारडा जड झाल्याचे चित्र दिसत असल्याने प्रस्थापित पक्षांचे विरोधक आता मतदारांना प्रलोभने दाखवत असल्याचं बोललं जातंय। इतकंच नव्हे तर वीणा बोज्जा यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांच्या घरापर्यंत स्लिपा पोहोचविण्यापासूनही रोखलं जात असून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे। सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रभागातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे। रात्रीच्या वेळी प्रभागामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक फिरत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। या प्रकाराबाबत लवकरच पोलीस प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। वीणा बोज्जा यांनी आपल्या प्रचाराचा रोख विकास कामांवर ठेवला असला तरी विरोधकांच्या या वागण्यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील अपक्ष उमेदवार वीणाताई बोज्जा यांच्या प्रचाराची सांगता आज या रॅलीने आपण सुरू करत आहोत। ही रॅली आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रत्येक गल्लीतील बोळीतून रस्त्यावरून जाणार असून आम्हाला गेल्या 2 महिन्यापासून आम्ही जो प्रचार या प्रभागात केलेला आहे आणि या प्रभागातील प्रत्येक मतदाराचं एक चांगल्या प्रकारे आम्हाला पाठिंबा मिळत आहे आणि हा पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरून त्यांची दहशत त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर सुरू केलेली आहे। त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती दिलेली आहे। नक्कीच विरोधकांना लक्षात आलंय की आता आपण या ठिकाणी निवडून येत नाही म्हणून अशा प्रकारचे कृत्य चालू आहेत। तरी मी मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण कोणाच्याही दबावाला, कोणत्याही दहशतीला, कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण एका सामाजिक बांधिलकी असणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्या भरघोस मताने निवडून द्यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो। सांगता आहे तर सर्व नागरिकांना मी विनंती करते की सर्व नागरिकांनी मला त्यांचं बहुमोल मत देऊन विजयी करावं व सगळ्यांना अशी विनंती करते की त्यांनी मला परत एकदा या वॉर्डमध्ये सेवा करण्याची संधी द्यावी व सर्वांनी मला नारळाला मत करावे ही विनंती। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।